नमस्कार, चित्रा काटकर किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण तिळगुळाचे लाडू बनवूया। इथे 1 वाटी तीळ घेतलेत आणि अर्धा वाटी शेंगदाणे घेतले। हे तीळ मीडियम गॅसवरती भाजून घेऊया। इथे तीळ भाजून झालेत आणि तिळाचा रंग बघू शकता तुम्ही। तीळ चटचट उडायला लागले म्हणजे तीळ भाजून झालेत समजायचे आणि तिळाचा रंग बदललाय। हे कच्चे तीळ आहेत आणि हे भाजलेले तीळ आहेत, त्याच्यावरून ओळखायचे हे तीळ भाजून झालेत। इथे गॅसच्या मीडियम फ्लेमवर शेंगदाणे भाजून घेऊया। इथे साल फुटेपर्यंत शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेत। आता हे थंड करूया। इथे कुकर मध्ये 1 ग्लास पाणी होतं। इथे 1 वाटी गूळ घेतले। जेवढं साहित्य असेल तेवढंच गूळ घ्या। आपलं 1 वाटी तीळ असल्यामुळे मी 1 वाटी गूळ घेतले। गूळ घेताना तुम्ही एकदम सफेद घेऊ नका आणि चिक्कीचा गूळ घेऊ नका, साधाच गूळ घ्या। इथे गॅस लावून गॅसवरती कुकर ठेवलाय। ह्या गुळामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही, फक्त पाणी जाऊ नये म्हणून वरून झाकण ठेवायचं। इथे मी मीडियम गॅसवरती 2 शिट्या घेते। ह्याच्यात अर्धा वाटी तीळ घेते बारीक करायला। हे तीळ आणि शेंगदाणे मिक्सर बंद चालू करून जाडसर वाटून घेऊया। आपण मिक्सर जार मध्ये शेंगदाणे भरट करायला घेतलेले, त्याच्यात थोडे तीळ पण घातलेले, त्याच्यामुळे लाडवांना बाइंडिंग छान येते। हे बाकीचे तीळ पण ह्याच्यात मिक्स करून घेऊया। इथे कुकर थंड झाले, आता आपण ते गूळ काढून घेऊया। इथे कुकर मधलं गूळ साधारण गरम आहे, तोपर्यंतच आपल्याला ते बाहेर काढून मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। असा गूळ कुकर मध्ये वितळवून घेतल्यामुळे आपल्याला पाक करायची गरज नाही आणि पाक बरोबर झाला नाही, कच्चा राहिला की 10 वेळा चेक करावा लागतो। त्याच्यापेक्षा ही एकदम सोपी आयडिया आहे। आता ह्या गुळाच्या पाकामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेऊया। इथे आपण थोडी वेलची पावडर टाकून घेऊया। हे आपण एकजीव करून घेऊया। अशा पद्धतीने केल्याने हाताला चटके बसत नाही। इथे मी 2 चमचे तूप घालते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1-2 चमचे घालू शकता। मी थोडंसं हाताला तूप लावून घेते। हाताला असं तूप लावून घेतल्याने लाडू पटकन वळतात। असे हे सर्व लाडू बांधून झालेत। अजिबात गरम करावं लागलं नाही, पटापट बांधता आले। आता हा शेवटचा लाडू आहे, तो मी बांधून घेते। अगदी सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू तयार आहेत। तुम्हीही नक्की बनवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।